ट्रेडर्स मित्रांनो, माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असतील, मग त्यामध्ये रेजिस्टन्स असतील आणि सपोर्ट असतील, या लेवलविषयी या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. हा जो आठवडा आहे ना, तो दिवाळीच्या अगोदरचा महत्त्वाचा आठवडा आहे, कारण का दिवाळी आता फेस्टिव्ह सीझन आहे. एक चांगल्या मुवमेंटची आपल्याला अपेक्षा असते तेजच्या दिशेने. तसं होतानाही पाहायला मिळालं आहे लास्ट 2 वीकमध्ये, किंवा काही एक हा मधला आठवडा सोडला तर बाकी मागचे 5-6 वीकपासून आपण एक चांगलं अपसाईडचं मुवमेंट देतो. पण जर ग्लोबल मार्केटकडे पाहिलं ना, तर ग्लोबल मार्केट चांगली मोठी मुवमेंट आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी ते एक्सप्लेन केलेलं आहे, पण इंडियन मार्केट त्या प्रमाणामध्ये नाही आहे. मग त्या अनुषंगाने आता आपण मार्केटकडे पाहणार आहोत की कशा पद्धतीने येणारा आठवडा असेल किंवा येणारा काही काळ असेल मार्केटसाठी कशा पद्धतीने असू शकतो. आता आपण फोकस फक्त 13 ते 17 वरती करणार आहोत. बाकी दिवाळीमध्ये काय क्लोजिंग होतं, मोर ट्रेडिंग झालं की आपण एक ओव्हरऑल पाहूयात सिनेरिओ काय बनतो आहे, किंवा जो नवीन हायची जी चर्चा आता मार्केटमध्ये सुरू झालेली आहे किंवा कालपर्यंत होती, आता उद्या काय होतं हे पाहणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये त्याविषयी चर्चा करू. नवीन हायच्या दिशेने आपण जातोय का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही फॅक्टर समजून घ्या. ग्लोबल मार्केटमध्ये क्रूड लोअर साईडला आहे. क्रूडचं काही मार्केटमध्ये टेन्शन नाही. हा डॉलर इंडेक्स असेल किंवा इतर थोडेफार टेन्शन्स आपल्यासाठी आहेत, पण आपलं मार्केट आता सगळ्या गोष्टी पचवून म्हणूयात पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि टेक्निकली सध्या खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे मार्केट. अगदीच एक्स्ट्राऑर्डिनरी आहे अशातला भाग नाही, परंतु चांगल्या स्थितीत आहे, कारण का ग्लोबल मार्केट ऑलरेडी खूप जास्त धावल्यानंतर आपण त्याच्या पाठीमागे आहोत. म्हणजे आता जरी ग्लोबल मार्केटमध्ये काही निगेटिव्ह सेंटिमेंट आलं ना, तर तेवढा फॉल आपल्या मार्केटमध्ये येणार नाही आहे. या दृष्टीने आपण निश्चिंत राहू शकतो. म्हणजे ग्लोबल मार्केटमध्ये जर 15, 20, 30% फॉल आला तर आपलं मार्केट मॅक्सिमम 5 ते 10% फॉल येईल. म्हणजे एक आठवड्यासाठी वगैरे नाही आहे, ओव्हरऑल सिनेरिओ पाहिला तर. आणि ग्लोबल मार्केट जर अशाच वरती जात राहिले ना, तर याच्यावरती ही जी लेवल आहे 25,700, त्याच्यावरती आपण एक फास्ट मुवमेंट देऊ शकतो. पहा इथे मागच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जो काही नवीन हाय बनला त्यानंतर एक फॉल आपण पाहिला, मार्केटने ट्राय केलं, आणि आत्ता ज्या पद्धतीने सिनेरिओ बनतो आहे एक मुवमेंट, आणि बऱ्याच दिवसापासून इथे एक कन्सोलिडेशन फेज आपण मार्केटमध्ये पाहतोय. आता ही कन्सोलिडेशन फेज कदाचित अजून 1-2 आठवडे इथे होऊ शकतो, आणि मग एक मोठी अपसाईडची मुवमेंट आपण पाहू शकतो. आत्ता फक्त या आठवड्यासाठी जर चर्चा करायचं झालं तर PCR थोडा हायर साईडला आहे, मग तो निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल, पण पॉझिटिव्ह क्लोजिंग आपण पाहिलं होतं. मग एक प्रॉफिट बुकिंग पेंडिंग म्हणूया, छोटी मोठी आहे, फक्त वीकली बेसिसवरती विचार करायचं झालं. पण आता झालं आहे काय, शुक्रवारी मार्केटने एकदम चांगलं क्लोजिंग आपल्याला दिलं, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची घटना घडलेली आहे. तात्यांना नोबेल मिळालेला नाही आहे, आणि ज्यावेळेस नोबेल डिक्लेअर झाला तात्या झोपलेले होते. तात्या दुसऱ्या दिवशी उठले आणि त्यांनी लगेच चायनावरती वेगळी कारणं सांगितली की रेअर अर्थ मिनरल असेल किंवा इतर गोष्टी असतील, तर त्यानुसार त्यांनी आता 100% टेरिफ लावलेला आहे. काय म्हणतो ना आपण, जखमी वाघ खूप हे असतो त्या पद्धतीचं झालं आहे. आता त्यांना मिळतही नाही आहे, त्यांनी खूप सारा प्रयत्न करून झालेला आहे, आणि आता त्यांच्या हाती निराशा लागले. मग ते अजून त्वेषाने म्हणूयात किंवा काही सूडबुद्धीने काहीतरी करण्याची चान्सेस आहेत, आणि त्याचा इम्पॅक्ट सध्याला जर तुम्ही पाहिला तर सगळेच मार्केट निगेटिव्ह आहेत. आपली गिफ्ट निफ्टीसुद्धा जवळजवळ 200 पॉईंट निगेटिव्ह आहेत. म्हणजे 2 पद्धतीने आपल्याला अनालिसिस करावं लागेल. एक, हे टेक्निकल क्लोजिंग जे आहे, जर आपण हेच अनालिसिस नोबेल डिक्लेअर होण्याच्या अगोदर किंवा तात्यांनी चायनावरती जे 100% टेरिफ इम्पोज करण्याच्या अगोदर जर केलं असतं तर हे अनालिसिस वेगळ्या पद्धतीने असतं, किंवा त्या ज्या लेवल आहेत, लेवल रेजिस्टन्स सपोर्ट सेम निघले असते, पण अप्रोच आपला वेगळा असतं. आणि आत्ता ज्यावेळेस आपण गिफ्ट निफ्टी 200 पॉईंट निगेटिव्ह पाहतोय, किंवा जे काही चायनावरती नवीन टेरिफ इम्पोज केलं त्यानंतर आपण पाहतोय ना, एक थोडा डिफरन्स आपल्यामध्ये पडू शकतो. आपण दोन्ही पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करूयात. आता महत्त्वाचं पाहूयात ज्या लेवल काय असतील. बाकी एक आता फक्त एक फायदा आपल्याला काय होणार आहे, जे मनामध्ये एक शंका राहिली असते ना, की जर सोमवारी थोडंफार गॅप ओपन झाला असतं इथे वगैरे, तर जो PCR आहे निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी असेल, त्याच्यानुसार जे काही प्रॉफिट बुकिंग येणार होतं ना, ती शंका आता राहणार नाही, कारण का ज्या पद्धतीने दिसते मंडेला, म्हणजे उद्या एक मोठं गॅप डाऊन होईल आणि हा PCR एकदम स्टेबल होईल किंवा लोअर साईडला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता महत्त्वाचं काय आहे, लेवल कशा पद्धतीने निघून येत आहेत ते एकदा पाहूयात. टेक्निकली चार्ट काय सांगतोय ते पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. जर हा डेली बेसिसचा चार्ट जर आपण पाहिला तर एक क्लिअर कट आपल्याला काय दिसतंय, वीकलीवरती ही एक ट्रेंडिंग रेजिस्टन्स आहे, आणि दुसरा इथे जर डेली पाहिला ना, तर हा एक ट्रेंडिंग रेजिस्टन्स आपण इथे पाहतोय. तुम्ही क्लिअर ड्रॉ करा ही लाईन, म्हणजे तुमच्या जास्त तुम्हाला क्लिअर होईल. या पद्धतीने एक रेजिस्टन्स, आणि इथे तुम्ही एकतर
या पद्धतीने सपोर्ट ड्रॉ करू शकता किंवा या पद्धतीने सपोर्ट ड्रॉ करू शकता. जर या पद्धतीचा आपण सपोर्ट ड्रॉ करतोय ना तर एक ट्रायंगल पॅटर्न फॉर्म होताना आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये दोन संधी असतात. एक मार्केटने इथून जर ब्रेकआउट दिलं तर एक रिटेस्टिंग आणि एक चांगल्या पद्धतीने वरती जाताना पाहायला मिळतं. पण ज्या पद्धतीचं कामकाज गेल्या काही दिवसापासून झाले तर इथे एकदा येऊन पुन्हा इथे आणि मग ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येण्याचे चान्सेस आहेत. हे आपण कालपर्यंत हे लक्षात घेतलं नसतं आपण, कारण का इथे ज्या पद्धतीने मार्केट आले ना हा एक चांगला ब्रेकआउट झाला असता आणि 25,650-700 हा ब्रेकआउट पुढच्या 2-3 दिवसामध्ये पाहायला मिळाला असता तर नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच आपण नवीन हाय बनताना मार्केटमध्ये पाहिला असता. हा जो पॅटर्न बनतोय त्यानुसार. पण आता झाले काय, गॅपडाऊन ओपनिंग होईल आणि मग त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने त्याला रिॲक्ट करायचं हे पाहूयात. आता महत्त्वाच्या ज्या अप्पर साईडच्या लेवल आहेत, रेजिस्टन्स लेवल कोणते येऊ शकतात या आठवड्यासाठी ते आपण पाहूयात. आता पहिली महत्त्वाची लेवल असणार आहे ती आहे 25,360. आत्ता क्लोजिंगनुसार 25,360 महत्त्वाची येते. पण आता काय होईल, जर 200 पॉईंटचं गॅपअप आपण पाहतोय, 150-200 पॉईंटचं गॅपअप आपण पाहतोय तर जी इम्पॉर्टंट लेवल आहे ती आहे 25,150. आता 25,150 कशा पद्धतीने आहे हे मंडेच्या क्लोजिंगवरती डिपेंड राहणार आहे की मंडेचं क्लोजिंग हे 25,150च्या वरती येतं किंवा 25,150च्या खाली. ही जी लेवल आहे इथे म्हणजे ही जी काय म्हणतो लटकती कॅन्डल वगैरे ज्याला म्हणतो आपण, त्या कॅन्डलच्या खाली क्लोजिंग येते की त्या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग येते यावरती खूप काही अवलंबून असणार आहे. मग 25,150 लेवल जरी आपण डिस्कस करत असलो आणि सोमवारचं ओपनिंगच तुम्हाला समजा 25,050 पाहायला मिळते किंवा 25,000 पाहायला मिळते तर क्लोजिंग महत्त्वाचं आहे. 25,150 जर क्लोजिंग बेसिसवरती ब्रेक होते तर त्यानंतरची जी लेवल आहे ना ती असणार आहे 25,050. ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे ती महत्त्वाची लेवल ठरणार आहे जर समोरचं क्लोजिंग याच्या खाली आपल्याला पाहायला मिळतं. तर आणि जर 25,050 ब्रेक झालं तर मोठा फॉल सध्याला मार्केटमध्ये दिसत नाही आहे. या आठवड्याचं एक जे महत्त्वाचं टार्गेट येऊ शकतं ते आहे 24,920-950. याच्या खालच्या लेवल सध्या दिसत नाही आहेत. लक्षात ठेवा, 24,920-950च्या खालच्या लेवल दिसत नाही. हा एक्स्ट्रीम केसमध्ये काय होऊ शकतं, जर ही लेवल ब्रेक झाली तर पुन्हा एकदा आपण 24,800-750 ही जी हा जो झोन आहे जिथून मार्केटने रिकव्हरी घेतलेली आहे ती लेवल टेस्ट होताना पाहायला मिळू शकते. पण याची आवश्यकता पडणार नाही. याची आवश्यकता कधी पडेल, जर चायनाने काहीतरी स्टेटमेंट दिले किंवा अमेरिकेने अजून काही स्टेटमेंट दिले इंडियाच्या अगेन्स्टमध्ये किंवा इतर काही देशांच्या अगेन्स्टमध्ये तर या लेवलची आपल्याला आवश्यकता पडू शकते. अदरवाईज नाही. 25,150 आणि 25,050 याच लेवलने काम चालण्याची शक्यता आहे आणि एक्स्ट्रीम म्हणजे काही एखादा स्पाईक येऊन तुम्हाला 24,920 टेस्ट होताना पाहायला मिळू शकतात. आता फक्त सोमवारसाठी एक सांगून ठेवतो ते महत्त्वाचं आहे. कदाचित सोमवारचं कॅन्डल हे ना आपल्याला ग्रीन कॅन्डल बनताना पाहायला मिळू शकते. म्हणजे जरी गॅपडाऊन ओपनिंग इथे झालं ना तरी या पद्धतीची एक कॅन्डल किंवा या पद्धतीची एक कॅन्डल म्हणजे खाली जाईन वरती आणि क्लोजिंग तिथेच होताना पाहायला मिळू शकतं. पण जास्तीत जास्त चान्सेस 70 ते 80% चान्सेस हे ग्रीन कॅन्डल बनण्याचे आहेत सोमवारी, मोठं गॅपडाऊन जरी झालं तरी. कारण का PCR त्या पद्धतीचं आहे. बाकीच्या चर्चा आपण आता केलेल्याच आहेत. मग आता महत्त्वाचं काय आहे की रेजिस्टन्स काय असू शकतात आपल्यासाठी. आता रेजिस्टन्स लेवल काय असणार आहे, जर मार्केट 25,150 सस्टेन करते, लक्षात घ्या सोमवारी 25,150 सस्टेन करते तर आपण याच लेवलनी काम करणार आहोत. त्यानंतर जी रेजिस्टन्स लेवल आहे ती आहे 25,360. हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं सोमवारच्या गॅपडाऊन ओपनिंग नंतर. आत्ता जरी इथे 225 असलं आणि आपल्याला वाटत असेल की अरे किती 70-80 पॉईंट बाकी आहेत, पण नाही, 320-360 ही लेवल इम्पॉर्टंट असणार आहे आणि ती लेवल ब्रेक झाली तर आपल्याला 25,500 या लेवलच्या दिशेने जाताना मार्केट पाहायला मिळू शकते. किंवा दुसरा जो रेजिस्टन्स आहे तो असू शकतो आपला 25,500. आणि 25,500 काय इम्पॉर्टंट आहे, ही जर ट्रेंडिंग लाईन तुम्ही ड्रॉ केली, जसं 25,450-460च्या वरती क्लोजिंग येईल एका दिवशीचं तर या ट्रेंडिंग लाईनचा ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि मग फायनल टार्गेट 25,700 या आठवड्यामध्ये. आता शक्यता खूप कमी आहे पण काही पॉझिटिव्ह न्यूज आल्यात तर आपल्या हाताशी असाव्यात म्हणून 25,700. आत्ता आपण काम कोणत्या 2 लेवलने चालवणार आहोत, 25,360 आणि 25,450-500 हा जो आहे ना या 2 लेवलनेच आपण या आठवड्याचं कामकाज चालवणार आहोत. हे लक्षात ठेवायचं आहे. डाऊनसाईड मॅक्सिमम अगदीच वर्स्ट केसमध्ये 24,800 पर्यंत. बाकी रेग्युलर ज्या लेवल आहेत ते 25,150 25,050 या लेवल डाऊनसाईडच्या असणार आहेत. अपसाईडची सोमवारचं क्लोजिंग जर 25,150च्या वरती आलं तर आपण डिस्कस करणार आहोत 25,360 आणि 25,450-500 हा 50 पॉईंटचा झोन आहे. मी डेली ॲनालिसिसमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. हा डेली ॲनालिसिस शक्यतो दिवाळीपर्यंत नसतील कारण का सांगितलेलं आहे मागे मी, कारण दिवाळीनंतर आपले ते स्ट्राईक संपून जातील आणि मग आपण नवीन व्हिडिओ स्टार्ट करूयात. दिवाळीचे जे आपण स्टॉक डिस्कस करत असतो दरवर्षी 5 ते 6 स्टॉक, ते कदाचित यावर्षी व्हिडिओ येणार नाहीत. डायरेक्ट टेलिग्राम चॅनलला अपडेट केले जाईल. त्याची एक मी PDF बनवेल आणि ते अपडेट करेल जे स्टॉक आहेत. कारण का जे काही रूल आलेले आहेत नवीन त्यानुसार
त्यानुसार करंट चार्ट जे आहेत स्टॉकचे वगैरे त्यावरती आपण चर्चा करू शकत नाही. त्याच्यामुळेच सध्याला स्ट्राईक येतं आहे. म्हणून ते जे काही स्टॉक असतील दिवाळीसाठी किंवा मुहूर्त ट्रेडिंगसाठी बाईंग करण्याचे चांगले संधी आहेत. स्टॉक बनवलेले आहेत. 8-10 स्टॉक सध्या फायनलाईज केलेले आहेत. त्यातून मी अजून शॉर्ट करून 5 ते 6 स्टॉक देण्याचा प्रयत्न करेल, पण ते टेलिग्राम चॅनल असेल, व्हिडिओ यावर्षी नसणार आहे. तर हे आहे बँक निफ्टीसाठी. आता बँक निफ्टीसाठी काय होतं पहा, बँक निफ्टीसुद्धा सेम आहे. बँक निफ्टीमध्ये तर उलटा चांगला ब्रेकआउट आहे आणि बँक निफ्टी खूप जवळ आहे. हे जी झोन होतं ना त्याच्या खूप जवळ आहे, पण हा एक सेलिंग झोन आपल्याला बनताना पाहायला मिळतो वारंवार. म्हणून 57,000 ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे आत्तासाठी. पण आता 57,000चा विचार कधी करणार आहोत आपण, गॅप डाऊन नंतर. म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, अगोदर रेजिस्टन्स डिस्कस करूयात. 56,700 पुन्हा एकदा तोच रेजिस्टन्स, जरी 600 जवळ बंद असलो तरीही 56,700 650-700 हाच रेजिस्टन्स या आठवड्यासाठी असणार आहे, जे की आपलं पहिलं टार्गेट असू शकतं गॅप डाऊन नंतर. त्यानंतर 57,000 आणि फायनल टार्गेट हे 57,700. अगदीच काही झालं तर मग 57,950 58,000 पॉझिटिव्ह काही न्यूज आल्या तर. बँक निफ्टीसाठी सुद्धा काय आहे, ही लेवल डिफेंड होणं खूप गरजेचं आहे. आणि ती लेवल पहा कोणती येते, तर ती लेवल येते 55,800च्या आसपास. 55,800 55,900 पकडून चला प्रिसाइजली. तर 55,900 खूप इम्पॉर्टंट आहे. इथून 700 पॉईंट खाली आहे. पण जर निफ्टी 200 पॉईंट होते तर बँक निफ्टी 300-350 पॉईंटचं गॅप डाऊन पाहायला मिळू शकतं. 200-300 पॉईंट खाली राहतात. म्हणून हा जो झोन आहे तो इम्पॉर्टंट ठरणार आहे. म्हणजे याच्यावरती जर क्लोजिंग येते समोरचं गॅप डाऊन होऊन स्पाईक जाऊ द्या, एखादी कॅन्डल खाली जाऊन हा गॅप फिल होऊ द्यात, काही फरक पडत नाही. पण जर क्लोजिंगला याच्यावरती येते म्हणजे 55,800 55,900च्या वरती क्लोजिंग येते समोरचं, तर मग आपण 56,700 57,000 आणि 57,650-700 या लेवलविषयी चर्चा करणार आहोत. मध्ये ते 700 पॉईंट आहेत, ते 2 याच्यामध्ये आपण डिवाईड करू शकतो, जे मी डेली टेलिग्रामला अपडेट करत जाईल. आता डाऊन साईड इम्पॉर्टंट ठरू शकते. जर मार्केट फ्लॅट किंवा थोडंफार गॅप डाऊन ओपनिंग झालं तर 55,900 ही आपली पहिली लेवल आहे. याच्यामध्ये एक लेवल आहे, पण ते आता ओपनिंग ज्या पद्धतीने दिसतंय ती डिस्कस करणं किती उपयोगी ठरेल माहिती नाही. पण ती लेवल आपल्या हाती असावी म्हणून 56,250 देऊन ठेवतो की कशा पद्धतीने कुठे ओपन होते. जर तेवढा इम्पॅक्ट बँक निफ्टीवरती पाहायला मिळाला नाही आणि फ्लॅट ओपनिंग किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन पहिल्या 1 तासामध्येच मार्केट 56,250च्या वरती सस्टेन करतं आहे, तर हाच आपला सपोर्ट म्हणून काम करू शकतो. आणि त्यानंतर 55,900 55,800 हा 55,800 ब्रेक झालं तरीही खूप मोठा फॉलिंग सध्याला तशी स्थिती नाही. मग त्यानंतर 55,500 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे. 55,150 ते 200 हा एक झोन आहे आणि फायनल 54,800ची आवश्यकता पडेल असं सध्या वाटत नाही आहे. 55,150 फायनल या टार्गेटने आपण चालवून घेऊ. जास्तीत काही झालं तर 55,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे, त्या पद्धतीने काम होऊ शकतं. बाकी PCR जे टेन्शन आहे किंवा ओपन इंटरेस्ट जर पाहिला तुम्ही तर अपसाईडच दाखवते. पण आता हा ओपन इंटरेस्ट उद्या चेंज होताना पाहायला मिळेल, कारण का तोपर्यंत स्टेटमेंट आलेलं नव्हतं तात्यांचं. आता तात्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे, पाहूयात काय होतं आहे. बाकी जर काही अपडेट असतील तर नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला दिले जातील. बाकी तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.